बाजारात विक्रीस नेत असलेला कांदा, त्या कांद्याला तिथले दलाल आणि आडते त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल औसा तहसील कार्यालयावरती शेतकऱ्याच्या प्रश्नावरती विविध मागण्याचा मोर्चा घेऊन आंदोलन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर औसा जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या वतीने दिनांक 12/1/2026 रोजी औसा तहसील कार्यालयामार्फत तहसीलदार मुख्यमंत्र्यांना निवेदन. कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने लातूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन कांदा खरेदी करावा या मागण्याचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, तालुका अध्यक्ष औसा धनराज गिरी, संघटक महेश बनसोडे, शहर अध्यक्ष प्रवीण कटारे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहा सविस्तर माहिती. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा. गेली वर्षभर झालं दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा सामना करत असलेले या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत. या हंगामात बाजारात विक्रीस नेत असलेला कांदा, त्या कांद्याला तिथले दलाल आणि आडते त्यांनी जो भाव ठरवलेला आहे तो उच्च दर्जाच्या म्हणजे बऱ्यापैकी कांद्याला 15 रुपये किलो, मध्यम कांद्याला 10 रुपये किलो आणि एकदम खालच्या दर्जा हा त्यांनीच ठरवलेला आहे आणि त्या तिसऱ्या दर्जाच्या कांद्याला 5 रुपये किलो असा 5 ते 15 रुपये भाव किलो मागे शेतकऱ्याला परवडणारा नाही आहे. कारण शेतकऱ्याला एका एकरला किमान 60 ते 70 हजार रुपये लावणीपासून काढणीपर्यंतचा खर्च आहे आणि आता शेतकऱ्याच्या हातात 1.25 एकर आणि 1.5 एकर कांदा विकल्याच्या नंतर 40 आणि 50 हजार रुपये पदरी पडत आहेत. एकूणच सगळ्या शेतकऱ्यांना उत्पादन करण्यासाठी जेवढे पैसे गेलेले आहेत तेवढे पैसे देखील त्यांच्या पदरी पडत नाहीत आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये या बेशरम सरकारचं या शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. या सरकारचं पाडापाडी, फोडाफोडी, उमेदवार पळवापळवी या सगळ्या बाबीकडे लक्ष आहे. शेतकऱ्याकडे यांचं दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे आम्ही या सरकारचं त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे, शेतकऱ्याचं आर्थिक कंबरडं कसं मोडलं हे दाखवून देण्यासाठी आणि या सरकारचं, या प्रशासनाचं शेतकऱ्याच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तहसीलदार यांच्या मार्फत गळ्यात कांद्याच्या माळा घालून 2 टोपलेभर कांदे या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे कृषी मंत्री यांना भेट दिलेली आहेत. सरकारने या निर्माण झालेल्या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष घालावं आणि ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलाय त्या शेतकऱ्याला अनुदान आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा आणखीन बाजारामध्ये आलेला आहे, ज्यांचा कांदा बाजारात येणार आहे, त्यांची फरफट होऊ नये यासाठी या सर्व कांदा सरकारने आपल्या माध्यमातून खरेदी करावा या मागणीसाठी देखील आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. या मागणीची सरकारने तात्काळ दखल घ्यावी. यदा कदाचित 8 ते 10 दिवसामध्ये जर या मागणीची दखल नाही घेतली तर शेतकऱ्याचा कांदा आम्ही या तहसीलच्या आवारात आणून इथं अंथरून टाकणार आहोत. यदा कदाचित त्याचीही दखल नाही घेतली तर मुंबईला जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा कांदा मंत्रालयाच्या देखील समोर आम्ही फेकून देणार आहोत, तिथं अंतरणार आहोत. याची या सरकारने आणि प्रशासनाने दखल घ्यावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शेतकरी एकजुटीचा कांद्याला भाव, सरकारने शेतकऱ्याचा कांदा, शेतकऱ्याला कांद्याला भाव